तर मंडळी आलोय आपण उदयपूर सिटीमध्ये गुलाबबागमध्ये. तुम्ही बघू शकता इकडचा व्ह्यू किती छान आहे बघा. छान असा व्ह्यू पूर्ण एन्जॉय करत असताना आम्ही मस्त वेगळी छान वाटते बघा पूर्ण. अजून खूप सारे आपण कव्हर करणार आहेत, फक्त बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत. सिटी पॅलेस आतमध्ये एंटर केला आणि समोर तुम्ही बघा ट्रेन दिसली मस्त इकडे आणि वरती पॅलेस. तर मंडळी तुम्ही इकडे पाहू शकता भाई सिटी पॅलेस. काय व्ह्यू बघा यार, जबरदस्त. वरती डोंगर बघा, डोंगर खतरनाक छान वाटते एकदम. आपला पहिला पॉईंट आहे हा, आणि त्याच्यात पुढे दाखवतो तुम्हाला मी. गुड मॉर्निंग मंडळी, जय श्रीराम. सर्वांचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता आपण आहे राजस्थान मध्ये आणि आजचा दिवस आहे 5वा. तर आता मस्त मित्राच्या गावाला केला बाय बाय. लग्न वगैरे झाला आणि जर तुम्ही लग्नाचे ब्लॉग नसतील बघितले तर आज जाऊन ते बघा चॅनलला. आणि आज फायनली आलो फिरायला उदयपूरला. भावाची लय इच्छा होती उदयपूर फिरायची, तर फायनली आलो भाई. तर मस्त इकडे एक रूम घेतले टाकाटक हॉटेलमध्ये फ्रेश. आणि गरीब आमचा जाम खुश झाला रूम बघून. मग तर बरेच दिवस झोपणी घेतली नाही पॉवरफुल. आता होतं मस्त एकदम चिल्ड मध्ये झोपतो, बघू शकता तुम्ही. आणि थोड्या किलोमीटर आपण निघणार फिरायला. आपल्याला खूप ठिकाण जायचंय फिरायला आणि बाई खतरनाक व्ह्यू आहेत. ते सर्व व्ह्यू आपण कव्हर करणार आहेत आज. तर तुम्हाला नक्की दाखवणार कुठे कुठे जाणार काय करणार ते. फक्त बाई ब्लॉग बघत राहा, जाम भारी होईल ब्लॉग. चला आता मस्त थोडीसा विश्रांती करतो आणि नंतर आपण दुपारी निघूया फिरायला. फक्त कंटिन्यू बघत राहा. चला. तर मंडळी वाजले सकाळचे 6:30 आणि तुम्ही बघू शकता आता मित्राच्या गावातून निघलोय आणि आम्ही पुढे जाऊन बघा तुम्हाला काय यार दृश्य दिसलं यार. हा दृश्य बघा जवळजवळ खूप दिवस वेट केला मी. आणि फायनली तुम्ही बघू शकता भाई मोर तो पण नाचताना पूर्ण पिसारा फुलवून, कारण थोडं पावसाचं वातावरण आहे आणि मोर हे सर्व पावसातच नाचतात. बघा भाई खूप छान वाटतं यार बघून. फायनली हा दृश्य दिसतंच मला. आणि निघलोय आता आम्ही इकडनं जायला डायरेक्ट उदयपूरला. फायनली करतो मित्राच्या गावाला बाय बाय आणि सकाळचं चांगलं दृश्य बघून निघतोय पुढे. चला मंडळी. तर पकडली इकडनं बस. आता बस सोडेल आपलं डायरेक्ट उदयपूरला. तर उदयपूरला जाताना तुम्हाला बघू शकता तुम्ही इकडे मध्ये बघा किती छान अशी मोठी महादेवांची मोठी प्रतिमा आहे. बघा किती मोठी आहे बघा, भरपूर मोठी यार. मी तर पहिल्यांदा बघितली एवढी मोठी. बघू शकता तुम्ही इकडे बघा, हर हर महादेव. किती मोठी प्रतिमा आहे बघा. तर बसमधून उतरलो आणि फायनली इकडे एक रिक्षा भेटली आम्हाला. तर रिक्षाला तुम्हाला लोड सोडतो तो हॉटेलवरती, दाखवतो मला हॉटेल. तर आता वाजलेत 2:45 आणि फायनली झालं रेडी. मस्त टाकाटक आता निघतं मस्त फिरायला फुल उदयपूर सिटी. गाण्याबाई पण रेडी आहे, सगळेच रेडी आहेत. निघतो आता मस्त. चला बाई तर बघत राहा बघा कसा बाहेरचं वातावरण आहे आणि काय काय ते. चलो. तर वाजले 3:30 आणि झालो रेडी. तर तुम्ही बघू शकता तर निघलो आम्ही फिरायला आणि रिक्षावाल्याची बघतोय वाट. चला आता मस्त आमचं निघतो आता मस्त गाड्यासोबत. बघूया आपण मस्त कसं आहे उदयपूर शहर आणि इकडे काय काय ते. चला. तर मंडळी याच रिक्षावाल्याने सकाळी आपल्या हॉटेलवरती सोडलं आणि हाच रिक्षावाला आपलं सर्व इकडचे प्लेस फिरवणार आहे. तर चला बघूया आपण कुठले कुठे आणि कोणते कोणते प्लेस आहेत ते. तर मस्त रिक्षावाल्याने आपलं सोडलं. इथं पावभाजी भेटतं. तर बाई बोलतो पहिला नाश्ता करून देऊ आपण. मस्त नाश्ता करतो आणि मग आता पुढचं ट्रॅफिक चालू करूया आपण. तर आता मस्त पावभाजी मागवले आणि एकदम बाई चीज लोड आहे खतरनाक. पाव बी कसे कटिंग गाण्या भाजी तोंडाला पाणी सुटलं एकदम. बोलतो कायच्या गावात गेला म्हणतो पहिला खातो बोलतो मी. बरेच दिवस म्हणतो पावभाजी नाही खाल्ली. चला या खायला.
मस्त भाई ताव मारला पाव भाजीवर आणि आलोय भाई धूप त्याला बघायला. खतरनाक व्ह्यू बघा कसा खतरनाक. तर इकडे तुम्ही वरती डोंगर पाहू शकता यार. डोंगर बघा किती भारी आहेत. छान वाटतं एकदम बघा. जबरदस्त व्ह्यू यार इथून. दूध तलायचा व्ह्यू बघा किती भारी वाटतो एकदम. ही साईड तर बघितली पूर्ण आपण. आता ही साईड बघा अशी कव्हर करतो पूर्ण. कसा बघा काम कसं आहे भाऊ प्रतीक. लांब पण भरपूर मोठा एकदम बघा. आणि मध्ये मध्ये काय राहतो महल टाईप खतरनाक. हा बघा पाण्याच्या मध्ये महल खतरनाक यार पूर्ण. बघा शावड्या आणि तिकडे महल बघायचे भारी भारी ते बघा. राजवाडे खतरनाक वाटतं एकदम. तर इकडे तुम्ही पाहू शकता हे बघा इकडे पूर्ण बोटी वगैरे आहेत. तर इकडनं तुम्ही बोट राईड सुद्धा घेऊ शकता. काहीतरी 250-350 पर पर्सन आहेत. आणि इथनं पूर्ण मधून तलायचा व्ह्यू घेऊ शकता. आणि मध्ये बघा कसे बांधले मस्त हॉटेल वगैरे पॅलेस आहेत यार. छान वाटतं एकदम पूर्ण व्ह्यू पण किती जबरदस्त आहे इथे तलायचा. इकडे पूर्ण वरती पॅलेस आहेत ते सुद्धा कव्हर करणार आहे आपण. आणि इकडे बघा यार जबरदस्त व्ह्यू आहे यार खतरनाक. तर चला मंडळी इकडनं लेकवरनं तो निघलो आपण मस्त 2 लेक बघून. आता पुढे कुठे जाऊया बघूया. फोटोग्राफी वगैरह करना हो कर लो भैया दोस्तली पे. फिर वो एक सामने गार्डन है माणिक किला दोनों. तिकडनं मस्त तलाव बघून निघलो आणि भाई माइंड तर खूप फ्रेश झाला. आणि आता आलो भाई गार्डन बघायला. हे बघा बघू कसं गार्डन आहे तुम्हाला दाखवतो. एक नंबर सिटी यार उदयपूर. गण्या माहिती आमचं लय खुश आहे गार्डन मिडम बघून. हे बघा पाठवून द्यायचं. तर तिकडे निघलो. आता आलं गुलाब बाग बघायला. पूर्ण गुलाब बाग आहे. तर जाऊन जाऊन खूप मोठी एवढी मोठी की ज्यांनी बनवली तो पण एवढा फिरू शकला बोलतो. त्याच्यामुळे रेट बघा ट्रेन वगैरे असतं पूर्ण फिरायसाठी. पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. पण जेवढा भेटतो तेवढा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी. चला बघा आपले 2 भाऊ गेलेत पुढे. त्या बघा आपण कसं काय ते गुलाब बाग बागेत गुलाब तर आलोय बघायला. पण गुलाब अजून कुठे दिसला नाही आम्हाला. हे बघा जाम मोठा आहे आणि पूर्ण आतमध्ये आला आहे मी तिकडनं. व्ह्यू मस्त आहे पण चाललंय पुढे बघत बघत. गुलाब आहे बघायचा व्ह्यू. मागे गुलाबच दिसले नाही. खूप पुढे होते गुलाब. तिकडे आम्ही गेलोच नाही बघायला. भरपूर लांब आहे. तर इकडेच फिरतो जा. इकडचा व्ह्यू कव्हर करतोय.
बघा मस्त इकडे आलं वरती आणि इकडे पूर्ण हातीची मस्त लेक आहे बघा, एकदम मस्त वाटतं बघायला, खतरनाक काम हे बघा. छान असा एन्जॉय करत असताना गानू बाईला मगर दिसले. गानू काय आहे? असला मगर बघा दोनला साईडला तिथे लॅकेस्ट आहे खतरनाक मगर. ये किती मगर आहे सगळ्या मगर निघल्या बाहेर वरती. मस्त रेल्वे ट्रेनची ट्रॅक नाही बेकार काम बोलता बघा असं दोघं जण मॅचिंग. वरती बघा पूर्ण राजा महाराजांच्या काळातले मस्त आहे. त्यांच्या काळातले सिम्पल वाटते. काय आहेत नक्की कमेंट करून सांगा मला. वरती पूर्ण सेल्फी पॉइंट होईल. गुलाब बागेतून तर निघलो आम्ही आणि गुलाब बाग तर जसं जाऊन ठीकठाकच होती. जंगल तर खरं खूप मोठं होतं आणि गुलाब बाग पूर्ण पुढे होती आणि तेवढं आम्हाला जायला नाही भेटलं कारण आपल्या बाकी लोक सुद्धा कव्हर करायचे आहेत आणि जवळजवळ 4:45 त्याचा कालो होतोय. मेन म्हणजे आम्हाला फोटो काढायचे असतात त्याच्यामुळे आम्ही जरा फटाफट करतोय. चला आता पुढे जाऊन बघूया कुठे आहे आपल्या नेक्स्ट. गुलाब बागला करतो बाय बाय. सगळीकडनं पुरून फायनली आलो सिटी पॅलेस जाऊन. सिटी पॅलेस बघायला आपल्याला लागले भरपूर ताण. मस्त जरा एक उसाचा ज्यूस पितो आणि सिटी पॅलेस बघायला निघतो. आणि फॉरेन बघा समोर फॉरेन लोकांना बाहेरून खूप येतात बघायला. चला सिटी पॅलेसचा गेट आहे आणि ते सिटीचं मंदिर आहे. जवळजवळ 3 ते 4 गेट होते इकडे. जाऊन बघा मस्त उकडे रस्त्यावर ताव मारतो आणि पुढे सिटी पॅलेसला निघतो. सिटी पॅलेस आतमध्ये एंटर केला आणि समोर तुम्ही बघा ट्रेन दिसली मस्त इकडे आणि वरती पॅलेस आहे आणि बाई इथला पॅलेस आहे ना जबरदस्त आहे. इकडनं आता तिकीट काढायचं इकडे तिकीट आहे इकडे बघायचं पुढे काय काय ते. इकडे पूर्ण तिकीटचे रेट दिले आहेत. तुम्ही तिकीटचे रेट बघू शकता किती रेट इथे बघा. सिटी पॅलेस म्युझियमचा रेट आहे फक्त सिटी पॅलेस बघायचा रेट आहे वेगवेगळा रेट आहे. मस्त मेवा ट्रेन पूर्ण ट्रेन इकडे असताना इकडनं तिकीट काढून निघलोय पुढे आणि बाई समोर गानू कसं वाटतं गानू. हा बघा कसला व्ह्यू समोरचा जबरदस्त खतरनाक यार राजस्थानी बाईक. आता वाटतं जरा कुठे राहिलं का हे बघा. तर मंडळी माझ्या समोर यार जबरदस्त व्ह्यू आहे बाई. हे बघा समोर तुम्हाला दाखवतोय मागे पूर्ण सिटी पॅलेसचा व्ह्यू. चला तुम्हाला दाखवतो. हा बघा यार काय पॅलेस आहे बाई सिटी पॅलेस. बघूनच पूर्ण मन रमलं. खतरनाक वाटतं इथं. राजस्थान लोकांची राजवाडे वाटते सगळे मोठे मोठे. गानू बाई तुमचं मस्त. ही पूर्ण आतली बाजू आहे. आता जायचं आपल्याला पुन्हा इकडनं बाहेरचा जो व्ह्यू भेटतो ना एक नंबर वाटते यार. असला व्ह्यू भेटतो बघा ना पूर्ण जबरदस्त व्ह्यू. थोडा थोडा सनसेट सुद्धा होईल. तो व्ह्यू सुद्धा आपल्या इकडनंच बघायला भेटेल. सनसेटचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. तर आतमध्ये जाऊन बघूया.
हे बघा इकडे सर्व बघू शकता तुम्ही कसे म्युझियम टाईप. ₹100 फक्त पाण्याची बॉटली घेतली. साधा पाणी नाही, तुम्हाला वाटतं साधा पाणी आहे. यो राजा लोकांचं पाणी आहे, ते मोठे लोक पितात महाराजे. आता आम्ही ते महाराज झालोय, आमच्यात पण त्याच फिलिंग आहेत म्हणून आम्ही पाणी घेतलंय. हा बघा पूर्ण खालचा व्ह्यू आहे, पूर्ण खतरनाक अशी गाव आहेत बघा, घरं बघा यांची खतरनाक वाली. पण दिसला काय बघा, हे बघा किती आहेत खतरनाक. कसं वाटवा बोल टाकले डेंजर काय मला दिसलंच नाही, मला वाटले आंबे आहेत. नंतर आंबे बघायला गेलो वाटवा बोल मस्त आंबे बघ दिसले वाटवा बोल ना. आलो पुढे पुढे बघत झाडावरती मला आंबे कमी आणि वटवागला जास्त दिसते. लाखोंच्या संख्येत आहेत, पूर्ण लाखोंच्या संख्येत प्रत्येक झाडावरती. तर वाजलेत जवळजवळ 6:30 आणि इकडनं एन्जॉय करतो बाई सनसेटचा व्ह्यू. काय जबरदस्त व्ह्यू बघा सनसेटचा. तर फायनली करतोय बाय बाय सिटी पॅलेसला. आणि मंडळी जबरदस्त एवढा भारी वाटला ना भाई, असं वाटतं इंडियात आहेच नाही मी, कुठेतरी बाहेर चालू फिरायला फॉरेन कंट्रीमध्ये. काय महाल आहेत आणि काय पॅलेस आहेत भाई, खतरनाक व्ह्यू आहेत वगैरे. तुम्हाला सर्वांना आवडले असतील, मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. काय भाई फिलिंग आली, असं वाटतं भाई राजा बिजा कोणतरी राजा बिजा बनलोय भाई, एवढा भारी फिलिंग वाटली ना बाबा वा खतरनाक. फायनली निघलोय पुढे इकडनं सिटी पॅलेसवरून. आता नेक्स्ट आपला स्पॉट कोणता आपल्याला बघूया आता पुढे जाऊन काय ते तुम्हाला दाखवतो. फक्त कंट्रोल शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा, छान भारी ब्लॉग होणार आजचा. बघा फॉरेन लोक पण आली इकडं बघा, सांगून त्यांना मस्त बनवला एक लोक फॉरेन लोकांना चित्या बनवतात रिक्षावाले. त्यांना काय माहित नाही, ते मस्त बनवतात. तर मंडळी वाजले 11 आणि फायनल आलो हॉटेलवरती. इकडे IPL बघतो मस्त. शेवटी मुंबई बघा राजस्थानवरती भारी पडली आणि मुंबई जिंकली आमची. शेवटी मुंबई आहे भाई. झोपायची वेळ, त्यामुळे खूपच झोपालेले आणि आजचा दिवस खूपच छान गेला. खूप फिरलो, खूप सारे स्पॉट बघितले आणि भारी वाटला. आणि अजून खूप सारे स्पॉट होते जे आम्ही बघितले नाही, भरपूर सारे होते. जर तुम्हाला सुद्धा आवडला आजचा ब्लॉग तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा याकडे फिरायला उदयपूरला खूप छान आहे, ऑटो वगैरे ठीकठाक आहे आणि बाकी सुद्धा गोष्टी चांगल्या एकदा बघण्यासारख्या, तर नक्की व्हिजिट करा. चला मंडळी, हा ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग मध्ये कुठे जाऊ नका, आपल्या चॅनल बनवू नका आणि आपल्या चॅनलला भरपूर सारा टाइम द्या. बाय बाय, लव्ह यू, टेक केअर. तर मस्त तिकीट काढल्याकडे विंटेज कार बघायचा भाई, भारी भारी कार बघणार आहे आपण आता. यांच्याकडे सांगलीकडे पाण्याच्या मध्ये कसे बांधले बघा घरा वगैरे राजवाडे भारी. अरे एकदम मस्त वाटतं बघायला. या डोंगरावरती होती वरती बघू शकता, या डोंगरावरती काहीतरी आहे बघा.
जबरदस्त व्ह्यू राजवी कसला येतात ना तुमका नारला घेतला खतरनाक पूर्ण आतला व्ह्यू आहे बिन बादल बरसात.